11 सप्टेंबर 1973ला नीमकरोली बाबांनी वृंदावनमध्ये देहत्याग केला आणि त्यांच्या अस्थी 11 पवित्र नद्यांमध्ये विसर्जित झाल्या. पण तुम्हाला माहिती आहे का, गेल्या 53 वर्षांपासून या महान संतांचा एक अंश म्हणजेच त्यांच्या अस्थींचा कलश त्यांच्या मोठ्या मुलाच्या कुटुंबाने भोपाळमध्ये काळजाच्या तुकड्यासारखा जपलाय. याच बाबांच्या एका दर्शनासाठी एकेकाळी स्टीव्ह जॉब्स आणि मार्क झुकेरबर्ग सारखी लोक भारतामध्ये धावून आले होते. सध्या नैनितालच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेलं कैंची धाम हे जगासाठी एक पॉवर हाऊस बनलंय. सोशल मीडियावरती बऱ्याच लोकांचे स्टेटस आणि त्यांचे वॉलपेपर हे नीमकरोली बाबांचेच असतात. पण हे नीमकरोली बाबा नक्की आहेत तरी कोण? त्यांच्या घोंगडीचं नेमकं रहस्य काय होतं? आणि कधीही कोणाला प्रवचन किंवा दीक्षा न दिलेली व्यक्ती एवढी मोठी जागतिक स्पिरिच्युअल आयकॉन कशी काय बनली, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाओ बत्ती. नीमकरोली बाबांचा जन्म 1900च्या सुमारास उत्तर प्रदेशातल्या अकबरपूरमध्ये एका सधन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव होतं लक्ष्मीनारायण शर्मा. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांचं लग्न झालं, पण त्यांचं मन हे संसारात नव्हतंच. 17व्या वर्षी त्यांनी ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी घर सोडलं. ते फिरत फिरत गुजरातला गेले, तिथे साधना केली. पण वडिलांच्या आग्रहामुळे ते पुन्हा संसारामध्ये परतले. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी झाली. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. 1958 मध्ये त्यांनी पुन्हा घर सोडलं आणि ते पूर्णपणे अध्यात्मामध्ये समर्पित झाले. त्यांना नीमकरोली हे नाव कसं मिळालं याची एक भारी गोष्ट सांगितली जाते. ती अशी की एकदा बाबा विदाऊट तिकीट ट्रेनने प्रवास करत होते. टीसीनं त्यांना नीमकरोली नावाच्या स्टेशनवरती उतरवलं. बाबा शांतपणे खाली उतरले आणि तिथे शांतपणे आपला चिमटा गाडून जमिनीवरती बसले. आणि आश्चर्य म्हणजे असं म्हणतात की त्यानंतर ती ट्रेन तिथून हल्लीच नाही. ड्रायव्हरने पूर्ण ताकद लावली, इंजिन तपासलं, पण ट्रेन इंचभरही पुढे सरकेना. शेवटी कोणा एका भक्ताने सांगितलं की तुम्ही त्या साधूचा अपमान केलाय, त्यांची माफी मागा, त्यांना पुन्हा सन्मानाने चढवा. रेल्वे अधिकाऱ्यांनी माफी मागितली. बाबा ट्रेनमध्ये चढले आणि ट्रेन लगेच सुरू झाली. तेव्हापासूनच त्यांचं नाव पडलं नीमकरोली बाबा. आज कैंची धाम या ठिकाणी जे मंदिर आहे तिथे नीमकरोली बाबा 1961 मध्ये पहिल्यांदा गेले होते. त्यावेळेस नुसतं जंगलच होतं ते. बाबा तिथे असलेल्या एका चबुतऱ्यावरती जाऊन बसले. त्यांना ती जागा इतकी शांत आणि आध्यात्मिक वाटली की त्यांनी तिथे आश्रम उभारण्याचा विचार केला. 15 जून 1964ला बाबांनी तिथे हनुमानजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने कैंची धामच्या पर्वाला सुरुवात झाली. दरवर्षी 15 जूनला कैंची धामला इतकी गर्दी असते की पाय ठेवायला सुद्धा जागा नसते आणि ती वर्षानुवर्ष वाढतच चालली. या मंदिराची एक खासियत म्हणजे इथे कोणतीही मोठी पूजा होत नाही, कोणतीही VIP कल्चर नाही. इथे गेल्यावरती तुम्हाला दिसेल ते फक्त श्रीरामाचं मंदिर आणि हनुमानजींच्या मूर्तीसोबत बसलेले बाबा. लोक इथे तासनतास बसून हनुमान चालीसा वाचतात. इथे कोणी तुम्हाला मंत्र देत नाही, पण या मंदिरामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आहे ना की लोकांचं आयुष्यच इथे बदलून जात आहे. बाबा असं म्हणायचंय की मी कोणीच नाही आहे, जे काही आहे ते हनुमानजी. जर पायाच पडायचं असेल तर त्यांचे पाय धरा. त्यामुळे इथे हनुमानजी शिवाय कोणाचीच पूजा केली जात नाही असं सांगितलं जातं. बरेच भक्त नीमकरोली बाबांनाच हनुमानाचा अवतार असल्याचं सुद्धा मानतात. तुम्ही कधी या मंदिरामध्ये गेला असाल तर तिथे लोक बाबांना कंबल म्हणजेच घोंगडी अर्पण करताना दिसतात. यामागे सुद्धा एक भारी घटना सांगितली जाते, जिचा उल्लेख बाबांचे अमेरिकन शिष्य रामदास यांनी मिरॅकल ऑफ लव्ह या पुस्तकामध्ये केलाय. फतेहगडमध्ये एक वृद्ध जोडपं राहायचं. बाबा अचानक त्यांच्या घरी आले आणि रात्री तिथेच मुक्कामाला थांबले. असं म्हणतात की बाबा रात्रभर झोपेमध्ये कुडकुडत होते आणि वेदनेने कणत होते, जणू कोणीतरी त्यांना काठ्यांनी मारत होतं. सकाळी उठल्यानंतर बाबांनी ती घोंगडी त्या जोडप्याला दिली आणि सांगितलं की ही न उघडता गंगेमध्ये प्रवाहित करा. ती घोंगडी साध्या कापडापेक्षा खूप जड झाली होती. काही दिवसानंतर त्या जोडप्यांचा मुलगा, जो दुसऱ्या महायुद्धामध्ये बर्मामध्ये तैनात होता, तो सुखरूप घरी आला. त्याने असं सांगितलं की एका रात्रीने शत्रूने त्याला घेरलं होतं. रात्रभर गोळीबार झाला, पण त्याला असं वाटत होतं की कोणीतरी घोंगडी पसरून त्याचं संरक्षण करतंय. ती रात्र तीच होती ज्या रात्री बाबा त्यांच्या घरी वेदनेने कुडकुडत होते. बाबांनी आपल्या भक्तावरती येणाऱ्या गोळ्या स्वतःच्या अंगावरती घेतल्या होत्या. म्हणूनच बाबांची घोंगडी ही बुलेट प्रूफ आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच इथे येणारा प्रत्येक भाविक हा बाबांना घोंगडी अर्पण करतो. बाबा स्वतःला कधीच देव किंवा गुरु समजत नव्हते, तरीही लोक त्यांची मनोभावे पूजा करायचे. 11 सप्टेंबर 1973 रोजी वृंदावनमध्ये बाबांनी देहत्याग केला. त्यांच्या अस्थी देशातल्या 11 नद्यांमध्ये विसर्जित केल्या गेल्या. पण त्यांचे नातू डॉक्टर धनंजय शर्मा असं सांगतात की अस्थींचा एक भाग आजही त्यांच्या कुटुंबाने जपून ठेवलाय. आजच्या धावपळीच्या युगामध्ये माणसाला शांती हवी आणि त्यातच बाबांचं तत्वज्ञान खूप सोपं होतं. सर्वांवरती प्रेम करा, सर्वांना जेवण द्या आणि सर्वांची सेवा करा. इथे ना कोणता जातीभेद आहे, ना कोणत्या धर्माचं बंधन. म्हणूनच आज फक्त नैनितालमध्येच नाही तर महाराष्ट्रातही त्यांचे भक्त वाढत चालले. बाबांच्या रील्स, त्यांचे वॉलपेपर हे सध्या सगळं खूप जास्त व्हायरल होताना दिसतंय. इतकंच नाही तर बायोपिक स्टार ज्याला म्हटलं जातं त्या सुबोध भावेने नीमकरोली बाबांचं पात्र साकारलेला सिनेमा सुद्धा आता भारतामध्ये रिलीज होणार.
आजच्या तरुण पिढीला नीम करोली बाबा आवडण्याचं अजून एक कारण म्हणजे सिलिकॉन व्हॅलीतल्या लोकांनी येऊन घेतलेली कैंचीधामची भेट, ज्यात पहिलं नाव येतं ते स्टीव्ह जॉब यांचं. 1974मध्ये ते टेन्शनमध्ये असताना कैंचीधामला भेट द्यायला आले होते, पण ते आले तेव्हा बाबांचं निधन झालं होतं. पण तिथे राहून त्यांना जी दृष्टी मिळाली त्यातूनच ॲपलचा जन्म झाला असंही म्हटलं जातं. असंही म्हटलं जातं की बाबांना सफरचंद खूप आवडायचं आणि त्यावरूनच ॲपलचा लोगो असा सुचला असावा. यातलं दुसरं नाव म्हणजे मार्क झुकेरबर्ग. 2015मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुकच्या हेडक्वार्टरला भेट द्यायला गेले होते तेव्हा झुकेरबर्गने स्वतः सांगितलं होतं की जेव्हा फेसबुक विकायची वेळ आली तेव्हा स्टीव्ह जॉब्सने मला सांगितलं की भारतातल्या एका मंदिरामध्ये जा. मी तिथे 2 दिवस राहिलो आणि मला फेसबुकचं नवीन मिशन सापडलं. ते मंदिर होतं नीम करोली बाबांचं कैंचीधाम मंदिर. अशी अजून कित्येक मोठी नावं आहेत ज्यांना या मंदिराने आणि बाबांनी बरंच काही दिलं. तुम्ही कधी गेलात का कैंचीधामला? तुम्हाला काय अनुभव आला का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.